नमस्कार, मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण श्रावण स्पेशल अंडा करी बनवणार आहोत. दचकलत ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी आता अर्धा कप हे घेतलेले आहेत, डाळ्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जो कप असेल त्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. हे आपण फिरवून घेऊया मिक्सरला. एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे. मी 1 चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे. चमचा बघू शकता तुम्ही. 1 चमचा पेरी पेरी मसाला, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल, साधं तेल आहे. हे आपण मिक्स करून घेऊया सर्व. आणि याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे थोडे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. ज्या अंड्यामध्ये पिवळं बलक असतं ना ते बनवून घ्यायचं आहे. तो आता आपण ठेवूया बाजूला आणि बाकीचं करून घेऊया. हे आपले योग तयार झालेले आहेत. मी इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे, म्हणजे 250 ग्रॅम. आपण हा अंड्याचा वरचा भाग बनवण्यासाठी घेतलेला आहे पनीर. आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. चवीपुरतं काळं मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. हे परत आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपण रसगुल्ल्याला जेव्हा पीठ मळून घेतो त्याच प्रकारे छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला इथे थोडं पातळ वाटलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता. थोडं मळून झाल्यानंतर त्याचा छान गोळा बनवून घ्या. या पिठाचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. जर तुम्हाला गोळे बनवताना हाताला जर चिकटत असेल तर तुम्ही हाताला तेल लावू शकता, जसं मी लावलेलं आहे तसं. आता आपण खोलगट गोल करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मध्यभागी हा पिवळा भाग ठेवायचा आहे आणि पूर्ण चारी बाजूने बंद करून घ्यायचं आणि गोल करून घ्यायचा आणि मग त्याला लांबट अंड्याचा आकार द्यायचा आहे. या अशा प्रकारे आपली अंडी तयार झालेली आहेत. एवढे मीडियम आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचीही प्युरी केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे. मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि पाणी छान उकळून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही अंडी सोडणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपले 5 मिनिट झालेले आहेत. आपण छान शिजवून घेतलेलं आहे फास्ट गॅसवर. यात आपण काढून घेऊया. 2 ग्लास पाणी घातलेलं होतं. आता इथे आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे, पाव चमचा जिरं, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. एक चमचा आलं लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊया. परतवून घ्यायची छानपैकी. 2 हिरव्या मिरच्या घालून केलेली टोमॅटोची प्युरी, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि 2 चमचे मालवणी मसाला घाला. जर तुमचं मिरची पावडर जास्त तिखट नसेल तर तुम्ही 3 चमचे मालवणी मसाला घालू शकता. अर्धा चमचा कसुरी मेथी, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे. कारण आपण त्या जे पिवळं बलक बनवलेलं त्याच्यामध्ये पण मीठ होतं, व्हाईटमध्ये पण होतं आणि इथे घातलेलं आहे आणि आपण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं बेताने घाला. फक्त ग्रेव्ही पुरतं घाला, जास्त घालू नका, नाही तर मग खारट होऊन जाईल.
छान सर्व मसाले परतून झालेले आहे. साईडने बघू शकता तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट हवी आहे, पातळ हवी, त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मी अर्धा ग्लासच पाणी घालणार आहे. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून घेतलेला आहे आणि मी प्लेट ठेवून 2 मिनिट छान शिजवून घेणार आहे. आपले 2 मिनिट छान झालेले आहेत. आपण शिजवून घेतलेले आहे. मस्तपैकी मसाले वगैरे लागलेले आहेत. तर आता आपण गॅस घालून घेऊया. आता आपण इथे एक कट करून घेऊया. ते अशा अख्खे पीस टाकू शकता किंवा असे कट करूनही टाकू शकता. मी इथे अर्धे कापून टाकलेले आहेत आणि अर्ध्या अख्खे पीस टाकलेले आहेत. तुम्ही कसंही करू शकता. छान होते. करून बघा, करा, खा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा. कमेंट करायलाही विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.